चला बाकी सर्वजण बाहेर या, मैदानाच्या बाहेर यायचंय, कोणीही मैदानाच्या आतमध्ये थांबू नका. सामना सुरुवात होते, फायनल मॅच. मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय कुंदजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की स्टेजवरती या. तसेच निलेशजी म्हात्रे, अमोलजी म्हात्रे आपणास देखील विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती या. बेलापूर गावातील इतर आमचे ग्रामस्थ यांना देखील विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. चला सर्वांनी बाहेर या. तुर्बे टीम, चिनू पाटील कृपया बाहेर या, बाहेर या. तीनच ओव्हरची मॅच होईल, 3 ओव्हरची. हनीफबाई डिसिजन काय लवकर कळवा. डिसिजन सांगा आणि डिसिजन सहित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आपल्याला. फायनल मॅच 3 ओव्हरची असेल. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. मॅचचा रिझल्ट काही लागेल. भरपूर मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक आज या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. सर्वांचं हार्दिक स्वागत. परंतु कोणीही मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही सिच्युएशनला जाणार नाही, या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावे. चिनू, अभिजित कृपया मैदानाच्या बाहेर या प्लीज. चला आझाद 11 खेरणे टीम, डिसिजन सांगा, लवकर उतरा मैदानामध्ये, वेळ नाही आपल्याकडे. फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंग करायची आहे. माहुल कोलीवाडा टीम आणि सर्वांना विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर या. तुर्बे, चिनू पाटील कृपया बाहेर या. अभिजित बाहेर या प्लीज. चला बॅट्समन पाठवा. माहुल कोलीवाडा टीम, कल्पेश लवकर बॅट्समन चला मैदानामध्ये. फिल्डिंग लागली ऑलरेडी. 3 ओव्हरची मॅच. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कृपया पाठवून द्यायची आहे. माहुल कोलीवाडा टीम, शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी, अन्यथा ओव्हर कमी करण्यात येतील. आणि बेलापूर गावातील एक सर्वोत्तम गायक प्रीत बंद्रे याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आगरी कोळी गीतांचा बादशाह स्टार सिंगर प्रीत बंद्रे या आपण स्टेजवरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक सुप्रसिद्ध गाणी ज्यांच्या माध्यमातून कंपोज केली गेली आहेत, गायली गेली आहेत. आणि कल्पेश पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत.
कल्पेश पाटील आणि प्रीत बंद्रे, विनंती आपणास की आपण देखील स्टेजवरती या. आपलं हार्दिक स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. 3 ओव्हरची मॅच, फायनलचा महामुकाबला आपल्या भेटीला आलाय. आई गोवर्धनी चषक 2025, बिग बॅटल इन बिटवीन टू टीम्स. आझाद 11 खेरणे आणि त्यांच्या विरुद्ध माहुल कोलीवाडा माहुलगाव मुंबईचा संघ. फायनलची लढत आहे आणि या फायनलच्या लढतीमध्ये दोन्ही संघांनी आपापली प्रतिष्ठा लावली आहे पणाला. स्टार्ट करा आझाद 11 खेरणे टीम. आता वेळ घेऊ नका प्लीज, कारण बॅट्समन आलेले आहेत मैदानामध्ये. त्यामुळे विनंती असेल की आपण सामना सुरू करा. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला, उडवलाय. कामरान बॉलच्या खाली पहिली विकेट मिळाली आहे. कामरानने झेल टिपला, पहिली सफलता मिळते आझाद 11 खेरणे टीमला. पहिला बॅट्समन गणेश बॅक टू द डगआउट एंड. पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळाली आझाद 11 खेरणे टीमला. कामरान होता अगदी मिड विकेट मध्ये, दबा धरून बसला होता, बॉल येण्याची वाट पाहत होता आणि आलेल्या बॉलला अलगद झेलत गणेशला दाखवल्या परतीचा रस्ता. पहिला धक्का, मोठी शिकार केली आहे. प्रीत बंद्रे आज व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतील आपल्याला. बेलापूर गावातील एक सुप्रसिद्ध गायक कलाकार आणि नेहमीच सर्वच सॉन्ग ज्याचे ट्रेंडिंग मध्ये असतात आणि 1 मिलियनचा टप्पा देखील त्याचा पूर्ण झालाय. त्यामुळे त्याला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गोवर्धनी चषक 2025. पहिला बॉलर आझाद 11 खेरणे टीम कडून इंदल पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये हर्ष. लेफ्ट आर्म राऊंड बॉल आतमध्ये येणारा, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होत बॉल आतमध्ये येतोय. डॉट बॉल आलाय. इंदल पटेल तयार होतोय. राऊंड द विकेट समोर असणारा हर्ष. पहिला बॉल त्याच्यासाठी डॉट. आता उचलून खेळायचा होता, लेग स्टिक सोडून चाललाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, हा वाईड आहे. अवांतर धावेने इथे मात्र सुरुवात झाली या ओव्हरची. संपूर्ण धावसंख्येची अपेक्षा आहे या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 35-40 धावा टार्गेट म्हणून उभ्या राहतील, परंतु तसं काही जर घडलं तर कठीण आहे पुढच्या सेकंड इनिंगमध्ये, सेकंड हाफमध्ये. उचलून खेळायचा होता, बॉडीचा वेध घेणारा बॉल पुन्हा एकदा अंगावरती आदळतोय. पुन्हा टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मात्र आत्मविश्वास उंचावेल इंदल पटेल या बॉलरचा. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज फरहान पटेल यांच्याकडून एक कॅश प्राइज आलंय. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्क वरती इंदल. हर्षसाठी पुढचा बॉल चॅलेंज बनेल का हे पाहायचंय. उचलून खेळायचा होता, बट चेंज. बॉल चालला डिक्लेअर मध्ये, स्लिप मधून एक धाव मिळाली. टीमची टोटल झाली 2 ओनली. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. इंदल तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ड्राईव्ह केले बॉल, कव्हर्सला फिल्डर नाहीये. कामरानला चकवून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळतोय. हर्षच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत चौकार.
कव्हर ड्राईव्हचा फटका, देखना फटका पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. राऊंड द विकेट, इंदल आला, समोर बॉल होता, बरोबर स्लॉट मधला बॉल ड्राईव्ह केलं आणि बॉलला पाठवून दिलं. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे, एक बॉल बाकी आहे, एक वाईड आलाय. टीमची टोटल 6 झाली आहे, 6 रन. या चौकाराच्या मध्ये 6 रन झालेत. एक बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधील. समोर हर्ष, प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपये. इथे देखील पहा खेळायचा होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, विकेटची संभावना होती, 1 रन पूर्ण केली आहे. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या 7 for 1. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. टार्गेट किती असेल या मॅचमध्ये? आझाद 11 खेरणे टीम पहिल्या दिवशी लाजवाब परफॉर्मन्स, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, एकत्रित मिश्रण जर केलं तर भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. आणि हा आहे आमचा VIP डाईस, ज्यावरती विराजमान असलेले आमचे प्रमुख मान्यवर समाजसेवक कुंदनजी म्हात्रे साहेब असतील, गावकीचे अध्यक्ष निलेशजी म्हात्रे, एक उत्तम गायक कलाकार आमचे प्रीत बंद्रे, नीतू कोळी आपल्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि इतर सर्व सहकारी. तौसिफ आलाय, नवीन बॅटर, नवीन बॉलर. सेकंड ओव्हरमध्ये इन प्रोग्रेस. प्रीत बंद्रेचा फॅन फॉलोवर भरपूर मोठा, आणि देवांश खूप मोठा फॅन आहे प्रीतचा. बॉलर तयार आहे तौसिफ. ओव्हर द विकेट, पहिला बॉल आतमध्ये आलाय, परंतु डॉट बॉल येतोय. फरहान पटेल यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि प्रत्येक डॉट बॉलसाठी 100, प्रत्येक विकेटसाठी 200. इथे फटका हवेमध्ये आहे, फिल्डर बॉलच्या खाली, झेल होईल, विकेटचं पतन. दुसरा धक्का माहुल कोलीवाडा टीमला जावं लागेल. 300 रुपये आतापर्यंत कमावलेत बॉलर तौसिफने. 1 डॉट बॉल, 1 विकेट. इरफान पटेल यांच्याकडून दिलं गेलेलं हे कॅश प्राइज. फरहान पटेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश मांडवकर आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफचा पुढचा बॉल, ओव्हर द विकेट. फायनलची मॅच. लोवर फुल टॉस, कमी गतीने टाकला होता, बीट करून चाललाय मागे विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. ढूंढो रे ढूंढो सजना. डॉट बॉलच्या मदतीने सातत्याने प्रेशर बनवतायत माहुल कोलीवाडा टीमच्या बॅटर्सवर. कमालीची बॉलिंग, कमालीची बॉलिंग. आझाद 11 खेरणे टीम उचललाय, वरती चढलाय बॉल, आणि तेवढाच लांब आणि लांब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा इथे मात्र मिळतील, आणि या 6 धावांच्या मदतीने टोटल झाली आहे 13. 13 for 1, 13 for 2, 13ला 2 या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. ऐवा कॅच पकडली गेली प्रेक्षकांच्या माध्यमातून. बॉल तयार. तौसिफ ओव्हर द विकेट. ओ यावेळेस फटका फसलाय, बॅटची एज घेतली, बॉल मागे चाललाय. सिंगल मिळाली डिक्लेअरची. 1 धाव. टीमची टोटल 14 झाली आहे. बॉल झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, टार्गेट किती असेल या मॅचमध्ये, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. भरपूर मेहनत, 3 दिवस ही स्पर्धा चालली. त्याच्या अगोदर घेतलेली मेहनत टेरेस ग्रुप बेलापूर यांच्याकडून
प्रशांत म्हात्रे, ऋषी म्हात्रे, जतीन असील आणि त्यांचे सर्व सहकारी. पाच बॉल आतापर्यंत झालेत. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार. ओ ऑफसाईडचा बॉल बाहेर खेचण्याचा प्रयत्न झाला परंतु एक धाव मिळाला. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 साठी पलटलेत. रनआउटचा धोका आणि 2 धावा मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम यार. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा हे षटक निर्णायक. मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या कॅमेरामध्ये कैद होणारे क्षणचित्रे. मैदानाच्या अगदी चहू बाजूला हे प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा आनंद घेतात आणि ही खिरणे गावची समस्त प्रेक्षक सेना आज खिरणे टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच माहुल गावचे देखील बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. केफ आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. त्याच्यावरती जबाबदारी. नेमकं काय घडेल, शेवटच्या ओव्हरमध्ये काय लिहिलंय, शेवटच्या 6 बॉलमध्ये टार्गेट किती धावांचं असेल हा प्रश्न अनुत्तरित आहे अजूनही. 16 झाल्या. 16ला 2 माहुल कोलीवाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. परिणामी कल्पेश कडकला अजूनही संधी मिळाली नाहीये फार काही. मागच्या मॅचमध्ये डकआउट झाला होता आणि यावेळेस आता अपेक्षा आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये किमान धावा याव्या. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल केलाय. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव आली. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 17वर जाऊन पोहोचले. 17 for 2. 30-35 धावा जर झाल्या तर मजा येईल या मॅचमध्ये. अजून साधारणतः 15-16 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल उभं राहील. कारण की गोलंदाजी माहुल कोलीवाडा टीमकडे देखील भरपूर चांगली आहे. जे आझाद 11 खिरणे टीमच्या फलंदाजांना रोखू शकतील इतकी तरी कॅपॅबिलिटी, ताकद त्यांच्यामध्ये आहे. समोर खेळलेत. डाऊन द ग्राउंड फिल्डर आहेत आणि इथे पहा कॅच ड्रॉप परंतु 100% एफर्ट्स. टाळ्यांनी मात्र भरपूर प्रतिसाद मिळतोय खेळाडूला. फैसल सलामीचा बॅटर आहे. फैसल ओपनर बॅटर म्हणून नेहमीच त्याची जबाबदारी राहते. तो आज ॲज अ फिल्डर म्हणून महत्त्वाचा रोल निभावतोय. महेश मांडवकर मागच्या पहिल्या सेकंड मॅचमध्ये चमकलेला हा हिरा. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. कॅचसाठी प्रयत्न केले. काय डाईव्ह लगावली होती जबरदस्त. उचलला. भरपूर वरती चढला बॉल. बॉलच्या खाली फिल्डर अरबाज मुल्ला आणि त्याच्या हातामध्ये झेल. बॅट्समन आउट. महेश मांडवकरला जावं लागेल. कमालीची मॅच रंगली आहे. फायनलचा सामना कसा असावा, आई गोवर्धनी चषक या स्पर्धेसारखा असावा. भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद या मैदानावरती पाहायला मिळालाय जस्ट बिकॉज ऑफ आझाद 11 खिरणे टीम. आज त्यांची टीम या स्पर्धेमध्ये फायनलला आली आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी, चीअर्स करण्यासाठी त्यांचे भरपूर प्रेक्षक या मैदानावरती आलेत. 17 झाल्या. 17 18 झाल्या. 18 धावा. 18 धावा आहेत. सन्माननीय रुपेशजी दिवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे साहेब आपण आपला देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. रुपेशजी दिवेकर साहेबांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. बेलापूर गावातील आणखी काही ग्रामस्थ जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील आपण देखील यायचे. उचलून खेळायचा होता. बॅटची एज. बॉल मागे चाललाय. डिक्लेअरमध्ये एक धाव मिळेल. सिंगल आली. शेवटचे 2 बॉल उर्वरित शिल्लक आहेत. शेवटच्या 2 बॉलमध्ये किती धावा येतील, टार्गेट सेट किती होईल, 2 बॉल 2 मोठे फटके येतील का हा प्रश्न आहे. सुनील आलाय. प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपये, प्रत्येक विकेटसाठी फरहान पटेल यांच्याकडून
100 आणि 200 रुपयांचं एक कॅश प्राईज एकंदरीत पाहायला मिळते आपल्याला. आत्तापर्यंत जेवढ्या काही घडामोडी घडल्यात त्यानंतर आम्ही डिसाईड करू कोणाला किती पैसे द्यायचे. पाच बॉलचा खेळ इथे झालाय. 20 धावा धावफलकावरती. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. जर इथे मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल उभी राहील मैदानाच्या आतमध्ये. माहुल कोरीवाला टीमकडून आझाद 11 खेळणे टीमसाठी जी महत्त्वाची असेल. ओव्हर द विकेट लास्ट बॉल या इनिंगचा टार्गेट सेट करणारा बॉल कल्पेशसाठी. हाफ ट्रॅकर हुक केलाय स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्झिमम सिक्सर फ्रॉम कल्पेश माहुलकर. कडकचा कडक फटका आणि जाता जाता हा षटकार मात्र भरपूर धावसंख्येला इथे आकार देऊन जातो आणि स्पर्धेचे मंडप स्पॉन्सर रोहितजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक स्वागत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. तीन दिवस तब्बल मंडपची सेवा. आता नुकतंच हॅलोजन वगैरे सुद्धा आलेत त्यामुळे हे 3 दिवस मंडपची सेवा पूर्ण मोफत आहे रोहित पाटील यांच्याकडून. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थोड्याच वेळामध्ये सन्मान देखील पार पडेल. सामना झालाय. 26 धावा उभ्या केल्या. सन्माननीय शशी कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम मॅच फायनल मुकाबला. शेवटचे 18 बॉल आणि मग या वर्षीसाठी आई गोवर्धनी चषक 2025 समाप्त होईल. परंतु या 18 बॉलमध्ये ज्या 27 धावा बनवायच्या आहेत या धावा कशा होतील, चेस होतील की नाही याचं मात्र आता उत्तर लवकरच आपल्या समोर असेल. चला खेरणे टीम बॅट्समन पाठवून द्या आणि याचं उत्तर ऐकण्यासाठी जाऊया आपण आमच्या सेकंड इनिंगमध्ये आमचे सहकारी समालोचक राहुल राठोड यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आई गोवर्धनी चषक 2025 तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. तब्बल 24 संघाची तारेसी तार या क्रीडांगणावरती खेळलेत आणि मेगा फायनल उत्कंठ शिगेला पोहोचली. जो जीता वही सिकंदर मेगा फायनल आपण पाहताय. बलाढ्यवान सामना आम्ही तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. कैफ आणि फैसल आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. फैसल वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. या दरम्यान माजी नगरसेविका भारतीताई कोळी यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सातत्याने दिवाळे गावच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावणारे आमच्या भारतीताई कोळी माजी नगरसेविका आपलं आई गोवर्धनी चषक 2025 अंतिम सामन्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बक्षीस वितरण सोहळा अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर येईल, परंतु तत्पूर्वी अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. माजी नगरसेविका भारतीताई कोळी, समाजसेवक कुंदनजी म्हात्रे साहेब उपस्थित, रुपेजी दिवेकर, बेलापूर गावकीचे अध्यक्ष निलेशजी म्हात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असले आपल्याला पाहायला मिळतील. शशी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बेलापूर गावातील इतर जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेला पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेत. सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चालतो फायनल मॅचच्या
सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी टार्गेट आहे 27 धावांचं. मॅच चालू करा. अंपायर प्लीज विनंती आहे, वेळ घेऊ नका आपण. चला मॅचला सुरू करायचंय. 27 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 18 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत. एका बाजूला सेर तर एका बाजूला सव्वा सेर. पहिला बॉल सलामीची जोडी. पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय, सॉफ्ट हँडेडने बॉल ढकललाय मिड विकेटने. पहिल्या बॉलवरती ते सिंगल इथे मीटिंग. सिंगल बरोबर आझाद दिले पण खैरने टीमचं इथे खातं ओपन होतोय. धावांचं इथे श्री गणेशा झालंय. 27 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. बलाढ्यवान सामना आम्ही तुम्ही पाहताय. कैफ आपण पाहू शकाल. भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये या खेळाडूने केलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. खैरने प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडूने. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. टीम कॉम्बिनेशनचा जर विचार केला भरपूर चांगला आहे. या खेळाडूने आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय. बॉल तयार. आर्यन आपण पाहत आहे. इथे चांगला बॉल आहे. फटका कमालीचा. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. कैफ आपण पाहत आहे. वीरेंद्र सहवाग स्टाईलने काय फटका ठोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ताकदवान फटका होता. अखूट टप्प्याचा बॉल अखेरपर्यंत वाट पाहिली, त्यानंतर ठोकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबाने टीमची धावसंख्या पुढे जाते 5 या आकड्यावरती. 5 धाबा. ओव्हर नंबर पहिला आपण पाहत आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण सध्या अनुभवत आहे. पाच धाबा धावफलकावरती. इथे कमी गतीचा बॉल. फटका लाजवाब आहे. सुपर फटका यार. अगदी स्विंग अँड मिस. कटर होता, कटर पर्यंत वाट पाहिली आणि कैफने ठोकला हा आसमानी टोला. फटका लाजवाब है. ठोकलाय षटकार. क्या बात है. ये खिलाड़ी ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है. अपनी टीम की जरूरत देखता है. काय फटका ठोक. ताकतवान फटका. टाइमिंग प्रॉपर. बेमिस. सहा धाब्याने टीमची संख्या झपकन मुसंडी. अकरा धाबा धावफलकावरती आहे. फटका चांगला ठोकलाय. कमबॅक करावं लागेल. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथे आणखीन एक शॉट पूल केलाय. फटका ताकदवान आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल पाहू शकाल. या बॉलवरती धावा किती आहेत हे पाहणं गरजेचं असेल. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. आलाय खणखणी चौकार. हा चौकार आहे. 15 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिलं सुरू आहे. 15 झालेत. आता 12 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. धावफलक सध्या जाऊन पोहोचले 15 वरती. 14 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता इथे आहे या मॅच मध्ये. 15 वरती पोहोचलाय. 12 धावांची आवश्यकता इथे आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. आर्यन वरती हा हल्ला चढवलाय. आक्रमकतेचं रूप धारण केलाय. बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने
इथे चांगला बॉल आहे, फटका फसलाय. महेश मांडवकर त्या खाली आहे. इथे चुकी होणार नाही. या टिपलाय शेल आणि पहिला मासा जाळ्याला अडकलाय. पहिला खेळाडू कैफला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला 15 झाले. 13 बॉल आणि 12 धाबांची इथे आवश्यकता आहे. अहमद आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. याही अहमदने चांगली बॅटिंग काल आपण पाहिली, शुक्रवारच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण याही खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलात. आता 13 बॉल आणि 12 धाबांची इथे आवश्यकता आहे. आर्यनला कमबॅक करावं लागेल. थोडासा महाग न ठरलाय. विकेट्स मिळाली आहे, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. सिंगल डबल वाचवाव्या लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. 15 धाबा धावफलकावरती. बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने आर्यन पुन्हा एकदा निघालाय. इथे शेवटचा बॉल हलक्या हाताने ढकललाय, सॉफ्ट हँडेडने. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगल इथे मी इथे सिंगलने षटक इथे संपलंय. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16च्या घरामध्ये. आता 12 बॉल आणि 11 करायचे आहेत. आनेवाली 12 गेंदे 11 रनों की आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 11 धाबांची इथे आवश्यकता आहे. चला 12 बॉल आणि 11 धाबांची इथे आवश्यकता. इथे देखील चांगला बॉल आहे. सिंगल वेगाने कन्वर्ट होते, सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण 17 धावा धावफलकावरती पाहत आहे. अजूनही 10 धाबांची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 10 धाबा आता करायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण भरत यांना पाहताय. सेकंड ओव्हर मध्ये तो आलाय. 11 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. इथे चांगला बॉल आहे, वेगवान बॉल, तेज तरार बॉल. स्पिचिंग चांगली होते, भन्नाट वेग धारण केलाय. आता 10 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. एक एक धाव भरपूर महत्वपूर्ण असेल. मेगा फायनल आपण पाहत आहे. उत्कंठा शिगेला पोहोचली. फायनलचा सामना आपण सध्या अनुभवत आहे. 10 बॉल आणि 10 धाबांची इथे आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास खेळलाय. सिंगल मिळते, सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे 18 वर. नऊ बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एक एक धावा भरपूर महत्वपूर्ण असतात.
मजा आली या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 9 करायचे आहेत. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे देखील चांगला बॉल अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल. वा एफर्ट्स पहा, बॅकअप पहा, कॉलिंग पहा, क्रिकेटचं डेडिकेशन आपण पाहत आहे. वा कमालीचे होते यार. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये धावा वाचू शकतात मित्रांनो. एक एक धाव किती महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये सांगून जाते मित्रांनो. राजकारणामध्ये एका एका मतांना महत्व आहे. परीक्षेमध्ये एका एका मार्कांसाठी मुलं अपयशी ठरतात. क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वपूर्ण आहे हा सामना सांगून जातोय. 7 बॉल आणि 8 धावांची ती आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे आणखीन एक वहा चांगला बॉल यार. कोला टाकलाय. कहाणी में ट्विस्ट. सुपर गोलंदाजी. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्याचं खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. आपण पाहू शकाल 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच यार. मेगा फायनल आपण पाहता. जशी फायनल पाहिजे होती तशी मिळाली आहे. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता इथे आहे. अखेरच्या बॉल पर्यंत सामना रंगेल का हाही प्रश्न पडलाय. सहा बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चला माहुल कोलिवाडा टीम थोडं फास्ट खेळायचंय. व्हॉट अ मॅच यार. मेगा फायनल आपण पाहत आहे. येणारे 6 बॉल 8 धावांची ती आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल आपण पाहत आहे. आई गोवर्धनी माता चषक 2025 चा हा महासंग्राम आपण सध्या अनुभवत आहे. 24 संघ खेळले. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा साकार झाली. तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहे. ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. 7 समुद्राच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचं विश्लेषण होतोय. 6 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. वा महेश मांडवकर आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये या मॅचची संपूर्ण जबाबदारी. आणखीन एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. 6 बॉल आणि 8 धावा वाचवण्यासाठी कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धावा काढाव्याच लागतील. 6 बॉल आणि 8 धावा. महेश मांडवकर ऑन द मार्क. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार झालाय. 6 मध्ये 8. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने ढकललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन येतात. फिल्डिंग कमालीची होते. ताकदीची फिल्डिंग होते यार. थ्रो तेवढ्याच ताकदीचा आलाय. आता 5 मध्ये 7. वाह 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता इथे आहे. व्हॉट अ मॅच यार. दिलो की धडकने बजाने वाला मुकाबला. अंगावरती अक्षरशः शहारे निर्माण करणारा हा सामना आपण सध्या अनुभवताय. 5 मध्ये 7. व्हॉट अ मॅच यार. मेगा फायनल आपण पाहताय. फायनलची झुंज आपण अनुभवताय. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा. बॅटची आतली कडा घेत बॉल चाललाय. नो बॉल आहे. नो +1 आपण पाहू शकाल. चला तिसऱ्या पंचांकडे डिसिजन. तरी देखील बॉल कमरेच्या वरती आहे. हा नो बॉल आहे. नो +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. भरपूर वरती गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कमरेचा बॉल भरपूर वरती आहे. त्यामुळे नो बॉल आहे. नो +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धावा ऍड होत आहेत. चला फास्ट खेळायचंय. माहुल कोलिवाडा. महेश थोडं फास्ट खेळायचंय. स्पीडअप करायचंय. महेश मांडवकर थोडं फास्ट खेळा. चला 22 झाले. 5 मध्ये 5. 5 बॉल आणि 5 धावा आता करायच्या आहेत. फ्री हिटची संधी आहे. उघड्या डोळे पाहणीत पुढचा बॉल आहे. फ्री हिट. फ्री हिटची संधी. वाह व्हॉट अ शॉट यार. सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय. विनायक स्टंप घ्यायचे. विनायक सामना इथे जिंकलाय. आझाद 11 खैरने हा संघ इथे ठरलाय.
या स्पर्धेचा विजेता. अगदी फटक्यांमध्ये ताकद आपण पाहिली, कमालीचा स्ट्रोक आपण पाहिलात, ताकदवान फटका. चला, वेल प्लेड टीम. आझाद 11 खेळणे या स्पर्धेचा विजेता, या स्पर्धेचा चॅम्पियन. अभिनंदन टीम, चांगला परफॉर्मन्स झालाय. चला, अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल आणि आम्ही विनंती करीत आहोत सन्माननीय ऋषिकेशजी घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिनंदन अभिनंदन हनीफ भाई पटेल. हालो 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 चेक हालो हालो. चला, मुख्य बक्षीस समारंभाकडे जाण्यापूर्वी मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. थोडा तिकडे फिरू, थोडासा सिटीने मारणार. बस 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 बस. त्याचप्रमाणे आग्रोळी गावचे समाजसेवक मनोजी डोंगरे यांचं देखील शुभ आगमन झाले. दादा, आपणास विनंती आहे की व्यासपीठावरती या. आपण आग्रोळी गावचे समाजसेवक मनोजी डोंगरे साहेब, आपण देखील व्यासपीठावरती या. सन्माननीय कुंदजी म्हात्रे साहेब, आपण देखील स्टेजवरती या. लगेच बक्षीस समारंभ आपण चालू करू, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अखेर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, पहिल्या दिवशी सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आझाद 11